चांदी 3 लाख रुपयांच्या पलीकडे गेली, ऑल टाइम हाय. आता तुम्ही म्हणाल की आता मला चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. मित्रांनो, मागच्या ऑक्टोबर 2025 पासून आजची तारीख 19 जानेवारी 2026 चांदी डबल झालेली आहे. म्हणजे ऑक्टोबरला ती होती 1.5 लाख रुपयांच्या रेंजमध्ये, ती आता पोहोचलेली आहे 3 लाख रुपयांच्या रेंजमध्ये. तर आता आपल्याला नेमकं करायचं काय? तर इन्व्हेस्ट करायचं म्हणताय तुम्ही, त्या इन्व्हेस्टमेंटच्या मागे आता तुम्ही जर फ्युचर किंवा ऑप्शन्सकडे वळाल तर ती सर्वात एकदम चुकीची गोष्ट आहे. फ्युचर किंवा ऑप्शनपासून दूर राहा. जरी तुम्हाला आता इन्व्हेस्ट करावं असं वाटत असेल तर तुम्ही सिल्वर डील्स घेऊ शकता. सिल्वर ETF ज्याला म्हणतात, जे की कम्प्लिटली स्टॉकसारखे असतात. त्याला तुम्ही कधीही घेऊन कधीही विकू शकता. त्याच्यामध्ये एक्सपायरी वगैरे असं काही प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे सध्या तरी फ्युचर आणि ऑप्शन्सकडे वळू नका, कारण कमोडिटीचे फ्युचर्स हे खूप धोकादायक ठरू शकतात आत्ताच्या कंडिशन बघता. कारण ग्लोबल सिनेरिओमध्ये US जशा प्रकारे आत्ता न्यूज आणते मार्केटमध्ये, त्यानुसार सिल्वरमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे आता सध्या तरी ऑप्शनपासून दूर राहा. आणि तुम्हाला जर सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट जरी करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, सिल्वरचे ETF घ्यायला चालू करा. छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये छोटे छोटे SIP करू शकता तुम्ही. धन्यवाद.